होय का तू होय का नाही होईल. 11 महिन्यामध्ये नहीं का 10 तारखेला है महागामध्ये गमती। तो दोस्तों मैं खेत में आया था और फाइनली पाइपलाइन लगा दी अभी। सो हे गाइस, स्वागत है आपका इस व्लॉग में दोस्तों। और अभी टाइम हो रहा है 11 बज रहे हैं और आज 11 बजे व्लॉग स्टार्ट कर रहा हूँ दोस्तों। तो दोस्तों अभी पापा जा रहे हैं सौसर दवाई लाने के लिए कीटनाशक की। देखो हाँ इड्डी फुगली दादाजी अनुको पेंचीस ना काढाले। तो दोस्तों काल भी पाणी आला था, परत पाणी आला था। काल गेलो मग त्या बारगाना युरियाची बोरी आणली मी ना, आणि युरियाची बोरी झाली ते युरियाची बोरी आणि एक गिफ्ट म्हणजे एक पॅकेट भेटलं खताचंच, ते टोटल 550 रुपयाचं। तशी ती युरियाची बोरी 250 280 290 रुपयाची होते, पण मला दिली त्या पॅकेट सांग पॅकेट 1 किलोचे पॅकेट 250 रुपयाचं, ते पकडून सह्यानी 550 रुपयाचे झालं ते काल। तर मग आज गेलो सकाळी खत टाकाले युरियाची बोरी आणि ते एक पॅकेट मिक्स केलं आणि मग येतं होता ते हिरतीवाला खात फॉस्फेटमध्ये झाले ते घेऊन सह्यानी टाकून दिलं आज। आणि अगर एखादा हिरवा झाला तर खात बी साधून जाते दोस्तों। आणि आता लगातार 2-4 दिवस झाले तर आभार आहे आणि पाणी बी येऊन राहिला, शिरवा टाकून राहिला। कधी झड लावते, कधी आभार राहते, कधी तपन राहते, कधी हिव लागते। तो दोस्तों आता 11 महिना चालू आहे। ह्या महिन्यामध्ये नाही का आम्हाला तिन्ही मोसम पाहायला भेटून राहिले। बरसात बी पाहायला भेटून राहिली, उन्हाळ्यासारखं तपणं बी पाहायला भेटून राहिलं आणि हिव बी लागून राहिलं। आता विचार येते गरमी होते तर स्वेटर घालू का, नाही गरमी होते तर कूलर लावू का, हिव लागते तर स्वेटर घालू का, आणि पाणी येते तर बरसाती घालू का। तिन्ही मोसम पाहायला भेटून राहिले दोस्तों। तो दोस्तों 11 महिन्यामध्ये नाही का 10 तारखेला आहे महागावामध्ये गमती। का आहे गंमत, खरी गंमत सिंगल। असं बाहेरच्या कलाकार नाही येणार आहे, गावातच आहे आणि गावातलेच पूर्ण नाही का गंमत करणार आहे। तर तो बोवाला बी एक ब्लॉग येईन दोस्तों, तो ब्लॉग नाही का पाहायला भेटेल, मोठा इंटरेस्टिंग राहीन तो वाला ब्लॉग। काऊन की फर्स्ट टाईम जे पुराणी पिढी होती त्याच्यामध्ये करे गावातल्या गावातच गंमत बी करे, नाटक बी करे, पण त्यानं तर जसे जसे मोठे झाले त्यानं बंद करून दिला। ते ह्या वर्षी 10 तारखेला गावातले पोरं म्हणे करायची म्हणे गंमत, म्हणजे काही होऊन जाय करायची म्हणजे करायची म्हणे। तर म्हणून त्याने 10 तारखेला आहे दोस्तों गंमत। तुम्ही बी याच्या पाहिले मग गावामध्ये मजा बी येईन। बाहेरून डान्सर बी बोलवणार आहे खरं, म्हणजे नाचे। आणि गावातले एक शाहिरा गावात दोघं कोरस देणेवाले वाजवणेवाले, अजून ते पुंगीले का म्हणते, ते पुंगीवाले त्याला काय म्हणते, कोरस नाही किलाट, एक किलाटवाला बाहेरून बोलावन, बँजेवाला तर आहेच सुट्टी गावात, अजून ढोलकीवाला बी आहे, चोनकावाला बी आहे, कोरस देणेवाले बी आहे, शायरी बी आहे, डान्सर बाहेरून आणायचे आहे आणि किलाटवाला बोलावायचा आहे, तिघं जण बोलावायचं आहे। बाकी तर गावातलेच आहे कलाकार कलंकीचे। दोस्तों पापा जी गए थे सौसर दुकान में, तो ये दवाई लाई है, कीटनाशक है जो कपास के मतलब पराठी पे मारने वाली दवाई है दोस्तों। तो आज या कल पानी लगाएंगे, पहले जो ऊपर पानी है कि नहीं कुएं का, तो वो उससे बोलेंगे पाणी दिल्यानंतर मग मारला का फवारा बुलोचा, डायरेक्ट पेट्रोलला जो फवारा राहते की बुलो म्हणते का झोलो म्हणते त्यानं मारायचा आहे। तो दोस्तों तुम्हाला मी दवाईचं नाव दाखवून तो काय आहे का नाव आहे यार दवाईचं, रोनफेन नाव वाटतेचं, बेस्ट ॲग्रो लाईफ लिमिटेड। 3 वाजलेच म्हणतो, नाही 3 वाजायचे। अरे नाही रे, हे पाहतो होय का तू होय का नाही होईल. तो दोस्तों आज के मौसम का हाल देख लो, ये देखो आज दिन भर से बादल छाए हुए हैं, चारों तरफ आभार गुंडून आहे आणि एकसारखं आभार आहे। असं वाटलं आत्ताच सकाळ झाली पण पाणी नाही येत आणि आभार बी नाखुलत। दोस्तों दिवाळी होती 22 तारखेची आणि आज आहे 1 तारीख। मग या शेव चिवडा खात आहे।
तर दोस्तों ही वाली सिरीज नाही का दिवाळीला लावली होती ह्या वरणीले, पण एक छोटीशी गलती नाही का जे वायर निघले, डागातूनच वायर निघले. तर आता कैया आहे नाही मापाशी, आता याला डाग मारला असता. याला हमेशा चालू ठेवावं लागते खरं, नाही तर नाही का खराब होऊन जाते खरं. आणि आता ह्या बॉटलीमध्ये घेतलेलं आहे गरम पाणी आणि मी चाललो आता शेतामध्ये पाणी लावाले. तर मंडळी आता टाईम उडाला आहे 4 वाजून राहिले ना. आता मी चाललो शेतामध्ये पाणी लावायचं आहे. आता जे साईडच्या मित्राचा वावर होता त्या झालं बोलून सांगितले. आता माझी बारी आहे, मी बोलून घेतो. भले आभार आहे, पाणी पिऊन राहिलं, पण पाणी लावणं जरुरीच आहे. ह्या एवढंसं पाण्यानं का होते, जे पाणी पटपाणी राहते त्यानं बरं होऊन जाते थोडंसं, आणि पोटभर पाणी पिते पराठी, म्हणून सण लावणं जरुरी आहे. तर चला मंडळी जेव्हा आपण आता पाईपलाईन टाकू. तो दोस्त आता पेरू लागणं बी स्टार्ट झाली आहे. हे बघा इथं बगीचा आहे पेरूचा, आणि आता पेरू लागणं बी सुरू झाले आहे ना. मार्केटला बी आले आहे, याच्या पहिले बी आले म्हणा मार्केटले, आणि आता बी येऊन राहिले. आता मी आहे मंडळी वावराच्या रस्त्यानं चाललो आहे एकटा. वावरातून लोक घरी येते आणि मी वावरात चाललो. मंडळी कोणी बी वावरातून येईन का नाही आता मला म्हणूनच कुच्चला रे बापू, कुच्चला रे बापू, मी पाणी लावाले. तो दोस्तों मैं खेत में आया था और फाइनली पाइपलाइन लगा दी अभी. ये देखो यहाँ पे फुयार उड़ रहा है, ये देखो बारीक बारीक बूंदे उड़ रही है. तो एक मैंने ऐसा पाइप लाया था उन भैया से मांग के, तो ये डायरेक्ट लगा दिए. ध्यान रखने की ज़रूरत नहीं है, चलता रहेगा. तो अभी फ़िलहाल चलते हैं घर को, और अभी शाम होने को आई है दोस्तों. और दोस्तों मैंने क्या पूरा भीग चुका हूँ उस पाइप की वजह से. एक पाइप अच्छा है, एक पाइप ख़राब है, 2 पाइप लगाए हैं. तो ये देखो पूरा भीग चुका हूँ. ये पन्नी वन्नी में मोबाइल रखना पड़ा, और बारिश भी आई थी कि नहीं. तो अभी पराठी के ऊपर पानी है, पानी. तो चलो चलते हैं.